कारण तोपर्यंत मनात शंका होती की कशाला आता भाग 2 वगैरे, पहिला इतका छान झालाय, लोकांनी एवढं प्रेम दिलंय. नाळ ही फक्त रक्तानी जोडलेली नसते तर हृदयाची नाळ असते. आणि नागराजच्या फार्म हाऊसवर आम्ही सगळेजण भेटलो आणि तिथे गेल्यानंतर अचानक असं कळलं की नाळ भाग 2चं स्क्रिप्ट आहे हे, आणि ते आपण स्क्रिप्ट ऐकणार आहोत. इकडे जाऊ नका बरं का, तिथे बिबट्यांचा वावर आहे, किंवा जिथे काल शूटिंग केलंय तिथे आज बिबट्या येऊन गेला बरं का, त्यामुळे तुम्ही जिथे शूटिंग केलं तिथे आज परत जाऊ नका. आमचं सगळ्यांची मैत्री इतकी छान झाली आहे, त्यामुळे चांगले मित्र दिले मला नाळनी, असं मला वाटतं. खूप आनंद आहे आम्हाला. मुळात भाग 2 आला नाळचा, ह्याचाच इतका आनंद आहे, याची इतकी एक्साइटमेंट आहे आम्हाला. आणि ट्रेलर रिलीज केल्या केल्या त्याला इतका जबरदस्त फीडबॅक मिळाला आहे आम्हाला. एक एक कमेंट तुम्ही जर वाचलीत तर भरभरून लोक लिहित आहेत की आम्हाला खूप उत्सुकता आहे, त्यातले व्हिज्युअल्स खूप छान दिसत आहेत, सगळी माणसं खूप छान दिसत आहेत, असा भरभरून फीडबॅक आला आहे. आणि त्यामुळे अर्थातच नवा सिनेमा परत एकदा घेऊन येतो आहे. नाळ आपली जुळलेलीच आहे प्रेक्षकांची आणि आमची, आणि आता ती आणखीन घट्ट होणार आहे, ह्याचा खूप आनंद आहे. खरं आहे, ही कंटिन्युटी आहे, अर्थातच भाग 2 आहे. आणि पहिला भाग जेव्हा झाला ती येऊन त्याला भेटून गेली, आणि ती येऊन फक्त भेटून गेली न बोलता. तिथे सिनेमा संपला होता. चैत्या परत माझ्याकडे आला आणि तिथे आपण सिनेमा संपवला की त्याचं रिव्हिलेशन होतं हे की ही आपली आई आहे आणि तिला आपण स्वीकारलं पाहिजे. आता तिथून पुन्हा आमच्या दिग्दर्शकाला गोष्ट सुचली आणि हा दुसरा भाग तयार झाला. याच्यामध्ये अर्थातच चैत्या पुन्हा त्याच्या जन्मदात्या आईच्या गावी जाणार आहे. आम्ही सगळे त्याच्याबरोबर जातो, कारण फॅमिली संपूर्ण त्याच्यासोबत जाते. आणि तिथे गेल्यानंतर आता पुन्हा चैत्या मोठा झालेला, त्याचं भावविश्व मोठं झालेलं आहे, त्याला नवीन प्रश्न पडलेले आहेत. तेव्हा जे आईशी बोलता आलं नाही तो संवाद कदाचित आता त्याचा होणार आहे. तर हा संपूर्ण नव्याने चैत्याचा प्रवास आहे. तिथे त्याला अनेक नवीन माणसं भेटणार आहेत, अनेक नातेसंबंध कळणार आहेत. असा हा संपूर्ण चैत्याचा प्रवास आहे, ज्याचा आम्ही पण एक मोठा भाग आहोत. जितू आणि चिमी हे दोघं आमच्या सिनेमाचे ॲसेट्स आहेत. चिमी तर मी असं म्हणेन की एका शब्दात सांगायचं तर चिमी हे मिरॅकल आहे आमच्या सिनेमातलं, सुधाकरला सापडलेलं, आमच्या दिग्दर्शकाला सापडलेलं. सो चिमी छोटी 5 वर्षाची मुलगी आहे आणि तिचं काम इतकं अप्रतिम झालेलं आहे की प्रेक्षकांनी जसं चैतूवर प्रेम केलं भरभरून, तसं यावेळेला ते चिमीवर प्रेम करतील. गंमत सांगायची चिमीची तर ती इतकी उत्तम काम तर करतेच, पण ती ॲटिट्यूडनी सुद्धा इतकी पक्की ॲक्ट्रेस आहे की मला आठवतं तिचे जेव्हा आम्ही ऑडिशन्स घेतले होते, ती 4 वर्षाची होती शूट झालं तेव्हा, आणि तिच्या ऑडिशन्स जेव्हा घेतल्या तिच्याबरोबर बऱ्याच तिच्या वयाच्या मुली होत्या. तर त्या 1-2दा करायच्या सीन आणि नंतर कंटाळायच्या, निघून जायच्या, रडायच्या, आता नाही करणार म्हणायच्या, मूड्स खूप असायचे त्यांचे. पण चिमी ही अशी एक मुलगी होती की जी करायची पण चांगलं, आणि जिने जवळजवळ 21-22 वेळा एक टेक्स दिलेले आहेत आम्हाला, कारण तिला करायचं होतं या सिनेमामध्ये काम. म्हणजे आत्ताही तुम्ही तिला कधीही विचाराल की तू करणार आहेस का नाही, तुला करायचं आहे का नाही, तर ती म्हणते नाही नाही मी करणार आहे, कारण मला ॲक्टिंग करायचं आहे, शाळासुद्धा आत्ता नको पण मला ॲक्टिंग करायचं आहे. इतकी ती मुलगी फोकस्ड आहे, ती अप्रतिम काम करते आणि दिसते अतिशय गोड. त्यामुळे चिमी इज द मिरॅकल ऑफ दिस पार्ट 2. तसंच मला वाटतं जितू हा उत्तम कलाकार आहे. जितूनी अनेक उत्तम सिनेमे प्रेक्षकांना दिलेले आहेत, आणि त्यामुळे जितूची ॲडिशन होणं आमच्या सिनेमामध्ये हा सिनेमाला खूप मोठा ॲसेट आहे. भाग 2 येणार हे कुणालाही माहिती नव्हतं. अगदी सुधाकरला सुद्धा माहिती होतं का नाही मला माहिती नाही, पण नागराज असेल, आम्ही असू ॲक्टर्स, हे कोणाच्याही डोक्यात नव्हतं की त्याचा भाग 2 करायचा. ती गोष्ट तिथे संपली होती जिथे चैतूला त्याची खरी आई दिसली आणि त्याला हे रिव्हिलेशन झालं की नाळ ही फक्त रक्तानी जोडलेली नसते तर हृदयाची नाळ असते, आणि ही ती आई जी आपल्याला सांभाळते ती आपली आई आहे, हे त्याचं रिव्हिलेशन होतं. आणि तिथे सिनेमा संपला होता असं आम्हाला सगळ्यांनाच वाटत होतं. पण एक वर्षभरानंतर सुधाकरला काहीतरी नवीन सुचलं आणि तो नागराजकडे आला आणि अर्थातच त्याला म्हणाला की मला काहीतरी सुचतंय, मी तुला सांगतो. आणि त्यांनी त्याला सांगितलं आणि नागराज प्रचंड खुश झाला होता. तो म्हणला हे फारच मस्त आहे. तर आमच्यासाठी ते सरप्राईज होतं, कारण त्यांचं दोघांचं ठरलं होतं भेटायचं सगळ्यांना मिळून. पण मला पहिल्यांदा जेव्हा कळलं तेव्हा सुधाकरचा मला मेसेज आला होता की भेटूयात आपण, आणि सुधाकर हा खूप जवळचा मित्र आहे. तेव्हा मला वाटलं की भेटूयात म्हणजे काहीतरी सहज भेटायचं आहे, गप्पा मारायला वगैरे. तर त्यांनी मला सांगितलं की एक स्क्रिप्ट ऐकायचं आहे. मी म्हटलं चालेल, येते मी स्क्रिप्ट ऐकायला. आणि नागराजच्या फार्म हाऊसवर आम्ही सगळेजण भेटलो, आणि तिथे गेल्यानंतर अचानक असं कळलं की नाळ भाग 2चं स्क्रिप्ट आहे हे, आणि ते आपण स्क्रिप्ट ऐकणार आहोत. तर इट वॉज अ व्हेरी प्लेझंट सरप्राईज. ते ऐकल्यानंतर स्क्रिप्ट ऐकू इथपर्यंत ठीक होतं, आणि तोपर्यंत
मनात शंका होती की कशाला आता भाग 2 वगैरे, पहिला इतका छान झालाय, लोकांनी एवढं प्रेम दिलंय, आता आणखीन भाग 2 करून आपण लोकांना काहीतरी वेगळं नको बाबा द्यायला, की लोकांना वाटेल कशाला यांनी भाग 2 केला. पण दुसरं स्क्रिप्ट आम्ही ऐकलं आणि असं वाटलं की अरे पहिल्यापेक्षा तुला काहीतरी छान आणि भारी सुचलेलं आहे. सो त्याची गोष्ट ही आत्ताच्या भाग 2ची गोष्ट ही आणखीन कॉम्प्लेक्स आणि आणखीन सुंदर आहे असं आम्हाला तरी सगळ्यांना वाटतं. खूपच छान. आम्ही शूटिंग जे केलं ते आम्ही जुन्नरच्या जवळ केलं, म्हणजे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी खिरेश्वर म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये आम्ही शूट केला हा सिनेमा. आणि नोव्हेंबर डिसेंबर या काळामध्ये आम्ही शूट करत होतो, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. तर त्या काळामध्ये थोडी थंडी पण तिथे होती. तिथे जिथे शूट केलं तिथे छोटी छोटी घरं आहेत त्या गावामध्ये आणि समोर संपूर्ण धरण आणि धरणाचं बॅकवॉटर आहे, त्यामुळे अख्खा पाण्याचा एक मोठा कॅनव्हास तिथे आमच्या समोर होता. रोज त्याच्यावर धुकं आलेलं असायचं, आजूबाजूला संपूर्ण डोंगरांची हिरवाई असं ते सगळं होतं. आमच्या हॉटेलपासून 1 तासावर हे लोकेशन होतं, त्यामुळे पहाटेच्या वेळेला त्या सगळ्या जंगलाच्या रस्त्याने घाटातून प्रवास असायचा. म्हणजे अनेकदा आम्हाला त्या घाटामध्ये कोल्हे, त्यानंतर अनेक वाईल्ड ॲनिमल्स तिथे दिसलेले आहेत, ससे वगैरे तर रोजच दिसायचे. आणि आम्हाला कानावर खूप अशा बातम्या यायच्या की इकडे जाऊ नका बरं का, तिथे बिबट्यांचा वावर आहे, किंवा जिथे काल शूटिंग केलं आहे तिथे आज बिबट्या येऊन गेला बरं का, त्यामुळं तुम्ही जिथे शूटिंग केलं तिथे आज परत जाऊ नका. अशा भयावह बातम्यासुद्धा तिथे यायच्या. अशा लोकेशनला आम्ही काम केलं आहे. आणि तुम्हाला दिसलंच असेल ह्याच्यामध्ये, फिल्ममध्ये, ट्रेलरमध्ये तुम्हाला दिसलंच असेल की इतकी अप्रतिम फोटोग्राफी आहे. अनेक लोकांनी आम्हाला फीडबॅक असा दिला की परदेशात सुद्धा इतकं सुंदर दिसत नाही जितकं तुम्ही महाराष्ट्रात हे सुंदर लोकेशन काढलंय. तर खरंच लंडन काय, मॉरिशस काय, हे सगळी छान छान ठिकाणं सुद्धा फिकी पडतील असं महाराष्ट्रातलं हे सुंदर ठिकाण सुद्धा कधी शोधून काढलंय. हो, प्रश्नच नाही. जबाबदारी नक्कीच वाढते, कारण पहिल्या भागामध्ये लोकांनी प्रेम खूप केलं, खूप अप्रिशिएट केलं मला. आणि कुठेतरी आता असं वाटतं की ते प्रेम आणखीन वाढावं, ते कमी होऊ नये. त्यामुळे तो जो एक परफॉर्मन्सची लेवल दिली होती त्या परफॉर्मन्स लेवलच्या बरोबर न राहता त्याच्यावर कुठेतरी जायला पाहिजे आता असं वाटतं. आणि उत्तम कॅरेक्टर्स आहेत, उत्तम स्क्रिप्ट आहे, तर ॲक्टर म्हणून माझी जबाबदारी 100% वाढते. लोकांचं प्रेम तसंच राहावं आणि उलटं लोकांना या सिनेमात असं वाटावं की अरे हां, मागच्या सिनेमापेक्षा आणखीन चांगलं केलं आहे हिने, असं वाटावं अशी अपेक्षा आहे. त्यामुळं मेहनत तर केलेली आहे त्या दृष्टीने. मी असं म्हणेन की नाळ या चित्रपटाने खरं तर खूप गोष्टी दिल्या आम्हाला. एक गोष्ट असं सांगता येत नाही मला इतक्या गोष्टी नाळने दिल्या. नाळने मला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद दिला, प्रेक्षकांनी ओळख दिली मला नाळ या सिनेमामुळे. आज कुठेही बाहेर गेले तरी माझे बाकी 20-25 सिनेमे असतील, पण पटकन जर समोर रस्त्यात कोणी आलं तर मला म्हणतात की तू चैत्याची आई ना, ही ओळख मला नाळने दिली आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. तसंच नाळ हा सिनेमा आम्ही जेव्हा केला, आता 2 सलग सिनेमे केले, भाग 1 भाग 2, तर आमची सगळ्यांची एक इतकी नातेसंबंधांची घट्ट नाळ जोडली गेली आहे. मग ते नागराज असेल, सुधाकर असेल, मी असेल, श्री असेल, चैतू असेल आमचा, आता ही छोटी चिमुरडी आली आहे चिमी, तिच्याशी छान नातं जोडलं गेलं आहे, किंवा दीप्ती असेल, आमचं सगळ्यांची मैत्री इतकी छान झाली आहे. त्यामुळे चांगले मित्र दिले मला नाळनी असं मला वाटतं. 10 नोव्हेंबरला आमचा हा सिनेमा रिलीज होतो आहे. मला खात्री आहे की पहिल्या नाळपेक्षा सुद्धा तुम्हाला दुसरा नाळ नक्की जास्त आवडेल. आणि अर्थातच जसं आम्हाला मनात चैतूच्या प्रश्न तयार झाले की आता बाबा आई कशी असेल, तिला भेटेन का, ती काय म्हणेल, त्याच्या मनामध्ये जी जी सगळी वादळं आहेत ती तुमच्यासुद्धा मनामध्ये असणार आहेत. तर त्या वादळांची उत्तरं तुम्हाला 10 नोव्हेंबरला मिळतील. त्या उत्तरांसाठी जरूर चित्रपटगृहामध्ये जा आणि नाळ 2 बघा. थँक्यू.